महाराज माणसं हैवान बनत निघाल्या ती व माणसं कुठल्याच गोष्टीचा विचार करणार ते. महाराज जर तुम्ही असता तर हे समजा घडलं नसतं महाराज. आता सध्याला महाराज आम्हाला कधी कधी वाटतं महाराज तुम्ही अजून फिरावून जन्म घ्यावा. हर हर महादेव समद्यांना काल मालेगावमध्ये एक अशी घटना घडलेली का नाही, त्या घटनेमध्ये 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार झालेला आहे आणि अजून सुद्धा सरकार म्हणतंय आम्ही त्याला शिक्षा देणार, आम्ही त्याला शिक्षा देणार. कितीही शिक्षा दिली तर ही घटना अजून पुढं होणार आहे, त्या अजून घटना पुढे होणार आहे त्या. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय नियम होतो तुम्हाला माहिती आहे का? एक बलात्कार झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांना दोन्ही पाय दोन्ही हात तोडून माणसाला भर चौकामध्ये उभा केलं होतं. जाणारी येणारी माणसं त्या थुकून जायची. महाराज आम्हाला वाटतो कधी कधी महाराज की हे नियम अजून तुला कसा आहे पाहिजे तो. पण हे आमच्या इकडले जे माणसं इतके नालायक निघले ना महाराज, खोटं बोलत नाही. नुसती म्हणते ती आम्ही यांना फाशी देऊ. खोटं बोलत नाही हो, खरंच खोटं बोलत नाही. माणसं हैवान बनायला लागलेत, हे माणसाला कळत नाही. काय विचार केला असन हो तिच्या आईवडिलांना, काय विचार केला असन माझी मुलगी डॉक्टर बनणार, माझी मुलगी PSI बनणार, माझी मुलगी वकील बनणार. काय झालं हो. आणि त्या नराधामाला अजून लोक ठेवलेलं या. एकच सांगणे सरकारला, फक्त एकच सांगणे मला, त्याला जाळू नका, त्याला फाशी पण देऊ नका. भर चौकामध्ये त्याचा दोन्ही आधी हात तोडा, नंतर त्याचा दोन्ही पाय तोडा आणि त्याच्यापाशी आळ्या ठेवा, आळ्या चावणाऱ्या आळ्या प्रत्येक माणसाला बघू द्या. आणि ह्यानंतर समजा माणसांना समजून जाईन की शिक्षा ही काय असते. नंतर बलात्कार कुठेतरी कमी होत्याला. जर तुमच्या मुली संगत असं घडलं असं तुम्ही काय केलं असतं आम्हाला कमेंट करून सांगा. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.